गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे बेसिक्स ऑफ ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, या चॅप्टरमधले पुढचे जे रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते आपण कवर करणार आहे. लास्ट लेक्चरला आपण या चॅप्टर सुरू केला होता. त्यामधले जे बेसिक पॉईंट आहेत ते आपण कवर केलेले आहेत. ते आपण फक्त एकदा रिवाईज करूया. ओके, तर सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघितलेला. त्यामध्ये आपण सिंगल लाईन डायग्राम म्हणजे काय असणार आहे ते बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये कंपोनंट्स कोणकोणते असणार आहेत ते बघितलेले आहेत. आणि ते सिंगल लाईन डायग्राम आपण इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीमची बघितलेली होती. सो या ठिकाणी या सेकंड पी पी टीमध्ये तुम्ही बघू शकता डाव्या साईडला जे डायग्राम आहे ते सिंगल लाईन डायग्राम आहे इलेक्ट्रिक सप्लाय सिस्टीमची. आणि त्या सिंगल लाईन डायग्राममध्ये जे कंपोनंट्स आहेत ते इंडिकेट केलेले आहेत. ओके, त्याचबरोबर त्या डायग्रामच्या राईट साईडला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यामध्ये आपण जनरेटिंग व्होल्टेज, प्रायमरी ट्रान्समिशनचं व्होल्टेज किती असतं, सेकंडरी ट्रान्समिशन व्होल्टेज, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन व्होल्टेज आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन व्होल्टेज, या टाईपचे जे व्होल्टेज रेंज आहेत त्या आपण त्यामध्ये बघितलेल्या होत्या. नेक्स्ट त्यानंतर आपण ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन बघितलेलं. त्यामध्ये आपण बघितलेलं की ट्रान्समिशन लाईन ही प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय होते. त्याचबरोबर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन या कॅटेगरीमध्ये पण ती क्लासिफाय केली जाणार आहे. ते नेक्स्ट त्यानंतर आपण इंडियामध्ये यूज केलेल्या ज्या स्टँडर्ड व्होल्टेज लेवल्स आहेत त्या व्होल्टेज लेवल्स आपण बघितलेल्या. ह्या व्होल्टेज लेवल्स इम्पॉर्टंट आहे, त्या तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजेत. ओके, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यामध्ये आपण जनरेटिंग व्होल्टेज किती असणार आहे, प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंडरी ट्रान्समिशन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन, या सगळ्यांच्या ज्या स्टँडर्ड व्होल्टेज लेवल्स आहेत त्या व्होल्टेज लेवल्स आपण बघितलेल्या होत्या. त्यानंतर आपण ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन स्टडी केलेलं आहे अकॉर्डिंग टू व्हेरियस कॅटेगरीज. त्यामध्ये फर्स्ट कॅटेगरी आपण बघितलेली की आपण अकॉर्डिंग टू व्होल्टेज जर आपण ट्रान्समिशन लाईनचं क्लासिफिकेशन केलं तर त्यामध्ये ट्रान्समिशन लाईनमध्ये दोन टाईप्स पडतात, AC ट्रान्समिशन आणि DC ट्रान्समिशन. नेक्स्ट व्होल्टेज लेवलनुसार जर क्लासिफिकेशन केलं ट्रान्समिशन लाईनचं तर त्यामध्ये चार टाईप्स पडणार आहेत, लो व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन, मीडियम व्होल्टेज, हाय व्होल्टेज आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन. त्या सगळ्यांचे व्होल्टेज लेवल्स पण पुढं मार्क केलेले आहेत. त्यानंतर आपण जर लेंथनुसार ट्रान्समिशन लाईन क्लासिफाय केली तर त्यामध्ये तीन टाईप्स पडत आहेत, शॉर्ट, मीडियम अँड लॉंग. आणि त्या प्रत्येकाचा डिस्टन्स किती असणार आहे ते पण आपण बघितलेलं आहे. आणि लास्ट असणार आहे अदर फॅक्टर्स, म्हणजे त्या ट्रान्समिशन लाईनमध्ये कोणकोणते अदर फॅक्टर्स कन्सिडर केले जाणार आहेत. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये स्टील पोल्स असतील किंवा स्टील टॉवर्स यूज केले असतील, सिंगल सर्किट ट्रान्समिशन लाईन असेल किंवा डबल सर्किट ट्रान्समिशन लाईन असेल, किंवा त्यामध्ये सॉलिड कंडक्टर यूज केले असतील, ACSR कंडक्टर्स यूज केले असतील किंवा हॉलो AC कंडक्टर्स यूज केले जाणार आहेत. सो असे अदर फॅक्टर्स पण आपण त्यामध्ये स्टडी केले होते. आणि त्यानंतर आपण हा फोर्थ पॉईंट बघितलेला, ज्याच्यामध्ये आपण हाय व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशनचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण स्टडी केले होते. म्हणजे काय, व्होल्टेज लेवल वाढवून जर पॉवर ट्रान्समिट केली तर त्यामुळे आपल्याला काय ॲडव्हान्टेज मिळत आहेत ते ॲडव्हान्टेज आपण याच्यामध्ये स्टडी केले. त्यामुळे आपण फर्स्ट बघितलेला की व्होल्टेज वाढवून जर पॉवर ट्रान्समिट केली तर त्या ठिकाणी करंटची मॅग्निट्यूड कमी होते आणि करंटची मॅग्निट्यूड कमी झाल्यामुळं तुम्ही कमी जाडीचा कंडक्टर त्यासाठी यूज करू शकता. ओके, नेक्स्ट करंटची मॅग्निट्यूड कमी झाल्यामुळं व्होल्टेज ड्रॉप पण कमी होणार आहे. व्होल्टेज ड्रॉप कमी झाला की ऑटोमॅटिकली व्होल्टेज रेग्युलेशन इन्क्रीज होणार आहे. ओके, नेक्स्ट करंट कमी झाला की करंट डिपेंडंट जे लॉसेस असणार आहेत, कॉपर लॉसेस, ते कमी होणार आहेत. ओके, आणि लॉसेस कमी झाले की ऑटोमॅटिकली ट्रान्समिशनची इफिशियन्सी इन्क्रीज होणार आहे. सो असे 5 ॲडव्हान्टेज आपण बघितलेले आणि हे 5 पॉईंट म्हणजेच हाय व्होल्टेज पॉवर ट्रान्समिशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचे जे पॉईंट आहेत ते दोन पॉईंट आपण स्टडी करणार आहे. सो तो असेल पॉईंट नंबर 5 आणि 6, कारण हे दोन्ही पॉईंट कंबाईन आहेत. सो त्यामध्ये आपण बघणार आहे मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. म्हणजे ॲक्च्युअली सिलेबसमध्ये हे दोन पॉईंट्स आहेत. पहिला आपण बघणार आहे मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्समिशन सिस्टीम आणि त्यानंतर आपण मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, असे दोन सेपरेट पॉईंट स्टडी करणार आहेत. पण ते दोन पॉईंट स्टडी करायच्या अगोदर त्या दोन्ही पॉईंटसाठी लागणारी जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आपण स्टडी करणार आहे. त्यामुळे हे दोन पॉईंट्स कंबाईन केलेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये आपण ट्रान्समिशन लाईन किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन इन्स्टॉल करत असताना, इरेक्ट करत असताना, म्हणजे उभा करत असताना कोणकोणते पॅरामीटर कन्सिडर करणार आहे, किंवा ट्रान्समिशन लाईन किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन उभा करण्याच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत त्या आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. ओके, तो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय दिला बघा,
बिफोर इरेक्शन ऑफ पोल्स ऑर टॉवर्स अ सर्वे ऑफ द एरिया इज परफॉर्म्ड. म्हणजे जर तुम्हाला ट्रान्समिशन लाईन किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन उभा करायची असेल, इरेक्ट करायची असेल, म्हणजे इन्स्टॉल करायची असेल, तर ती लाईन इन्स्टॉल करायच्या अगोदर तुम्हाला त्या लाईनचा जो एरिया आहे, म्हणजे ज्या एरियामधून तुम्ही ती लाईन पास करणार आहे त्या एरियाचा सर्वे करायला लागणार आहे, म्हणजे त्याची पाहणी तुम्हाला करायला लागणार आहे. ओके, आता सर्वेमध्ये कोणकोणते पॉईंट्स बघायचे आहेत ते आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघणार आहे. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण बघणार सर्वे. सर्वे म्हणजे पाहणी तुम्हाला काय काय करायला लागेल. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, सर्वे इज कॅरीड आउट ॲक्युरेटली टू अवॉइड अननेसेसरी एक्सपेंडिचर्स अँड इनकन्व्हिनियन्स. म्हणजे एखादी लाईन इन्स्टॉल करायच्या अगोदर ज्या जागेतूनची लाईन तुम्ही इन्स्टॉल करणार आहे, उभा करणार आहे, त्या जागेचा तुम्हाला सर्वे करायचा आहे. सर्वे कशासाठी करायचा आहे, तर एक्स्ट्रा खर्च होऊ नये. म्हणजे जर तुम्ही सर्वे न करता जर लाईन इरेक्ट करायचं, उभा करायचं काम सुरू केलं तर अचानक मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतात. ओके, किंवा अचानक काहीतरी एका ठिकाणी गैरसोय होऊ शकते. ओके, सो ते टाळण्यासाठी तुम्हाला अगोदर तो जो एरिया आहे तो एकदा एरिया बघून घ्यायला लागणार, त्याचा सर्वे करायला लागणार आहे, जेणेकरून तुमचा अतिरिक्त जो खर्च होणार आहे किंवा अननेसेसरी जो खर्च होणार आहे तो कमी होईल किंवा तुमची कुठल्याही प्रकारची गैरसोय त्या ठिकाणी होणार नाही. हे अवॉइड करण्यासाठी सर्वे करायचा आहे. सेकंड, द प्रपोज्ड रूट ऑफ द लाईन शॅल बी शॉर्ट ॲज पॉसिबल फ्रॉम इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे तुम्ही जी लाईन इन्स्टॉल करणार आहे ती लाईन, त्या लाईनचा जो रूट असणार आहे तो शॉर्टेस्ट असला पाहिजे, जेणेकरून तुमची कमी खर्चामध्ये ती लाईन जी असणार आहे ती उभा करून होणार आहे. ओके, तर ह्याचं एक्झाम्पल म्हणजे काय असेल, फॉर एक्झाम्पल हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. तुम्हाला पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत जर एखादी लाईन उभा करायची असेल तर ए टू बी जाण्यासाठी जो सगळ्यात इकॉनॉमिकल रूट असेल तो म्हणजे एक स्ट्रेट लाईन असणार आहे. तुम्ही इथून अशी लाईन पास करू शकता, हे तुमचे पोल्स असतील, इथून तुम्ही अशी लाईन इरेक्ट करू शकता. ओके, म्हणजे तुम्ही शॉर्टेस्ट डिस्टन्समध्ये जर ते दोन पॉईंट्स जोडले किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्समध्ये तुम्ही जर ती लाईन प्लेस करू शकला, उभा करू शकला, तर ते आर्थिकदृष्ट्या जास्त सोपं, म्हणजे आर्थिकदृष्ट्या जास्त परवडणारं असणार आहे. ओके, सो जे दोन पॉईंट्स किंवा ज्या दोन स्टेशनमध्ये तुम्हाला ती लाईन इन्स्टॉल करायची आहे ते जे डिस्टन्स असणार आहे ते शॉर्टेस्ट डिस्टन्स असलं पाहिजे किंवा एक स्ट्रेट लाईन असलं पाहिजे, जेणेकरून तुमचा जो खर्च असणार आहे तो कमी होणार आहे. आता तुम्ही जर पॉईंट ए टू बी या ठिकाणी जर लाईन इन्स्टॉल करताना तुम्ही जर अशी लाईन इन्स्टॉल केली, त्याच्यामध्ये काय होणार आहे, तर पॉईंट ए टू बीचं डिस्टन्स वाढणार आहे आणि त्यामुळे त्या लाईन उभारण्याचा खर्च असणार आहे तो पण वाढणार आहे. ओके, त्यामुळं तो जो रूट आहे ज्याच्यावर तुम्ही लाईन इन्स्टॉल करणार आहे तो रूट हा जेवढा शॉर्ट असेल तेवढा चांगला असणार आहे. आणि शॉर्ट डिस्टन्स कधी मिळतं, ज्यावेळेला तुम्ही ते दोन स्टेशन्स किंवा ते दोन पॉईंट्स एकदम स्ट्रेट लाईनमध्ये जोडतात त्यावेळी ते शॉर्टेस्ट डिस्टन्स असणार आहे. ओके, सो असेल पॉईंट नंबर सेकंड. पॉईंट नंबर थर्ड, टोपोग्राफी ऑफ द रूट शुड बी स्टडीड. ओके, टोपोग्राफी ऑफ द रूट म्हणजे ज्या रूटने तुम्ही लाईन उभा करणार आहे त्या रूटची किंवा त्या एरियाची टोपोग्राफी स्टडी करायची. टोपोग्राफी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये त्या जमिनीची हाईट जी असणार आहे ती मेन्शन केलेली असते. ओके, टोपोग्राफीमध्ये सी लेवलपासून ती जी जमीन असणार आहे त्याची हाईट किती असणार आहे ती मेन्शन केलेली असते. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी जास्त उंच टेकडी असेल तर तो जो एरिया असतो तो जास्त उंचावरती दाखवला जाणार आहे. किंवा एखाद्या ठिकाणी जर जास्त मोठा खड्डा असेल, दरी टाईपमध्ये खड्डा असेल, दरी असेल, तर त्या ठिकाणी तो जो असणार आहे तो पॉईंट त्याच्यामध्ये दाखवला जातो. ओके, सो ज्या ठिकाणून तुम्ही लाईन पास करणार आहे किंवा ज्या ठिकाणून तुम्ही लाईन उभा करणार आहे त्याचा जो एरिया असणार आहे तो एरिया तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचा आहे. त्याची हाईट किती आहे, त्याच्यामध्ये कुठं खड्डा किंवा खोली किंवा दरी वगैरे आहे का, किंवा उंच टेकडीमध्येच आहे का, असे जे पॉईंट्स आहेत तुम्हाला अगोदर स्टडी करून घ्यावे लागतील. द नेक्स्ट फोर्थ पॉईंट असणार आहे, व्हाईल इरेक्शन फॉलोइंग थिंग्स शुड बी अवॉइडेड. ज्यावेळी तुम्ही लाईन ॲक्च्युअली इरेक्ट करणार आहे, उभा करणार आहे, त्यावेळी तुम्हाला खालील दिलेले जे पॉईंट्स आहेत ते अवॉइड करायचे आहेत. ते जे पॉईंट्स असणार आहेत त्या तुमच्या लाईनच्या मध्ये आले नाही पाहिजेत. ओके, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय असणार आहे, तर अवॉइड एक्सेसिव्ह डेव्हिएशन ऑफ लाईन. म्हणजे तुम्ही जी लाईन प्लेस करणार आहे त्या लाईनचं डेव्हिएशन झालं नाही पाहिजे. म्हणजे लाईन जी असणार आहे ती त्याच्या ओरिजिनल रूटपासून जास्त लांब गेली नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. आता पॉईंट ए आणि बी जोडण्यासाठी तुम्ही एक रूट प्रपोज केलेला आहे. फॉर एक्झाम्पल असा रूट जो आहे असा तुम्ही ठरवलेला आहे, म्हणजे इथून अशी तुम्ही लाईन प्लेस करणार असं तुम्ही ठरवलेलं आहे. पण ॲक्च्युअली त्या ठिकाणी
ज्यावेळी तुम्ही त्या एरियाची टोपोग्राफी स्टडी केली त्यावेळी तुम्हाला समजलं की या ठिकाणी एक उंच टेकडी आहे किंवा या ठिकाणी एक अशी खोलदरी आहे. सो तुम्ही त्याच्यामधून लाईन प्लेस करू शकत नाही किंवा उभं करू शकत नाही. सो त्यासाठी तुम्ही काय करणार आहे, त्याची लाईन असणार आहे, ती लाईन इथून अशी थोडीशी फिरवून घेणार आहे. ओके. सो हे जे डेव्हिएशन असणार आहे म्हणजे तुमचा प्रपोज्ड रूट, तुम्ही ठरवलेला मार्ग जो होता तो हा होता, पण ॲक्च्युली तुम्ही आता लाईन प्लेस कशी करताय तर अशी करताय का, तर त्याच्यामुळे हे मध्ये जे अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस आलेले आहेत त्यामुळे ती जी लाईन असणार आहे ती तुम्ही थोडीशी चेंज केली आहे. सो असं जे डेव्हिएशन असणार आहे ओरिजिनल रूटपासून तिची लाईन थोडीशी अशी डेव्हिएट होणार आहे, ते डेव्हिएशन कमीत कमी असलं पाहिजे जेणेकरून तुम्ही म्हणजे शॉर्टेज डिस्टन्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी लाईन प्लेस करू शकता. म्हणजे तुम्ही ठरवलेला मार्ग आणि ॲक्च्युअली इरेक्ट केलेली लाईन हे दोन्ही एकाच लाईनमध्ये असले पाहिजे किंवा त्याच्यामध्ये अगदी थोडंसं चेंजेस झाले तरी चालू शकतात. सो डेव्हिएशन जे असणार आहे ते कमी असलं पाहिजे किंवा तुम्ही अवॉइडच करायचं. ज्या रूटने तुम्ही लाईन ठरवलं त्याच रूटने तुम्ही ती लाईन प्लेस करायची आहे. देन सेकंड, अवॉइड एक्सेसिव्ह रॉक ब्लास्टिंग. म्हणजे तुम्ही ज्या एरियामधून लाईन प्लेस करणार आहे त्या ठिकाणी जर एकदम खडकाळ जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पोल इझिली उभा करू शकत नाही किंवा टॉवर जे असणार आहे ते इझिली उभा करू शकणार नाही. सो त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, त्या ठिकाणचे दगड ते तुम्हाला फोडायला लागणार आहेत. बरोबर आहे. सो आता तुम्ही जर त्या ठिकाणी दगड फोडण्यासाठी जास्त दगड जर फोडायचे ठरवले तर काय होणार, त्यासाठी एक्स्ट्रा टाईम लागणार आहे, प्लस त्या ठिकाणी एक्स्ट्रा पैसे पण तुमचे जाणार आहेत. ओके. सो ज्या ठिकाणी जास्त खडकाळ जमीन आहे त्या ठिकाणी लाईन प्लेस न करता त्याच्या शेजारूनची जी लाईन असणार आहे ती फिरवून घेतली जाणार आहे. ओके. म्हणजे जर जास्त तुम्हाला खडकाळ जमीन लागली तर त्या ठिकाणी रॉक ब्लास्टिंग जास्त करत न बसता लाईन जी असणार आहे ती थोडीशी डेव्हिएट केली जाणार, थोडीशी फिरवून घेतली जाणार आहे, जेणेकरून लवकरात लवकर म्हणजे टाईमचं पण सेव्हिंग होईल आणि पैशांचं पण सेव्हिंग होणार आहे. द नेक्स्ट, अवॉइड द प्लेस विच रिक्वायर स्पेशल फाउंडेशन. आता जर तुम्ही लाईन ठरवलेली आहे आणि लाईनचं रूट ठरवलेलं आहे आणि लाईन जी असणार आहे ती उभा करायला सुरुवात पण केलेली आहे, पण मध्ये जर अशी एखादी जमीन आली, एकदम मऊ जमीन आली, भुसभुशीत जमीन आली, तर त्या ठिकाणी टॉवर उभा करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे, तर त्या जमिनीमध्ये जास्त स्ट्रॉंग फाउंडेशन तुम्हाला यूज करायला लागणार आहे किंवा प्लेस करायला लागणार आहे, कारण तिथली जमीन जी असणार आहे ती एकदम भुसभुशीत झालेली आहे. सो अशी जर जमीन तुमच्या त्या रूटमध्ये येत असेल तर तो जो रूट असणार आहे तो तुम्ही थोडासा चेंज करायचा आहे. कारण काय होणार आहे, जर तुम्ही जास्त स्ट्रॉंग फाउंडेशन स्ट्रॉंग फाउंडेशन इन्स्टॉल करायला गेला तर त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा मटेरियल लागणार आहे आणि त्यामुळे मटेरियलची कॉस्ट जी असणार आहे ती वाढणार आहे. ओके. सो ज्या जमिनीला स्पेशल फाउंडेशन लागतं त्या टाईपची जमीन जर तुमच्या रूटमध्ये असेल तर तो रूट असणार आहे तो तुम्हाला चेंज करून घ्यावा लागणार आहे. द नेक्स्ट, अवॉइड लॉंग पोल्स लॉंग स्पॅन. म्हणजे जर दोन पोलमधलं डिस्टन्स वाढत असेल किंवा दोन पोलमध्ये जर जास्त डिस्टन्स ठेवलं तर त्या ठिकाणी काय होतं, लाईनमध्ये सॅग क्रिएट होतो. ओके. किंवा दोन पोलमध्ये जर डिस्टन्स तुम्हाला वाढवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला मोठे म्हणजे जास्त लांबीचे पोल्स यूज करावे लागतात आणि त्यामुळे त्याची जी कॉस्ट असणार आहे ती कॉस्ट वाढणार आहे. तो लॉंग पोल आणि लॉंग स्पॅन जे असणार आहे, स्पॅन म्हणजे दोन पोलमधलं डिस्टन्स, ते तुम्ही अवॉइड करायचं आहे. द नेक्स्ट, अवॉइड वेल्स, ब्रिजेस, स्टीप स्लोप्स, लो लाईंग एरियाज, वॉटरलॉग्ड एरियाज, गार्डन्स, अर्बन डेव्हलपमेंट एरियाज अँड वुडेड एरियाज. ओके. म्हणजे तुम्ही ज्या रूटनी लाईन टाकणार आहे ती लाईन तुम्ही फिक्स केलेली आहे किंवा तो जो रूट आहे तो फिक्स केलेला आहे आणि त्या रूटमध्ये जर एखादी विहीर येत असेल रूट बरोबर तर काय होणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही मेंटेनन्सचं काम इझिली करू शकणार नाही. ओके. म्हणजे दोन पोलच्या मध्ये एखादी विहीर आहे आणि त्या ठिकाणी जर एखादा कंडक्टर कट झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम करणं खूप डिफिकल्ट होणार आहे. त्यामुळं त्या पोलच्या रूटमध्ये कोणत्याही टाईपची विहीर नसली पाहिजे किंवा वेल्स नसले पाहिजेत. किंवा जर एखादा ब्रिज असेल, तुम्हाला ब्रिज क्रॉस करून पलीकडे लाईन पास करायची आहे, सो जसा ब्रिज जरी असेल तर ब्रिज काय करणार आहे, ब्रिजच्या लाईनमध्ये अडथळे निर्माण करणार आहे किंवा त्या ब्रिज आणि लाईन ह्याच्यामध्ये जो ग्राउंड क्लिअर असणार आहे तो कमीत कमी राहणार आहे. त्यामुळं ब्रिज जर येत असेल लाईनच्या रूटमध्ये तरी तो रूट तुम्ही फिक्स करू शकणार नाही. किंवा स्टीप स्लोप्स असतील म्हणजे एकदम चढ किंवा एकदम उतार असलेली जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लाईन व्यवस्थित इन्स्टॉल करू शकणार नाही. नेक्स्ट, लो लाईंग एरियाज म्हणजे एकदम दरी टाईपमध्ये जर जागा असेल म्हणजे एकदम एरिया फ्लॅट आहे पण मध्येच कुठेतरी असं एकदम खूप मोठा खड्डा आहे किंवा खूप मोठी अशी दरी आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ते लाईनचं इरेक्शन करू शकणार नाही. किंवा वॉटर लॉग्ड एरियाज असतील म्हणजे दलदलीची जमीन जर लाईनच्या रूटमध्ये असेल
तर त्या ठिकाणी तुम्ही इझिली इरेक्शन करू शकणार नाही. किंवा गार्डन्स असतील, गार्डनमधून तुम्ही इलेक्ट्रिसिटीची लाईन पास करू शकणार नाही. नेक्स्ट अर्बन डेव्हलपमेंट एरिया असेल, म्हणजे शहरी भाग आहे ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेली नाही आहे पण डेव्हलपमेंट होऊ शकते, अशी जर एखादी जागा असेल तर त्या ठिकाणहून तुम्ही लाईन पास करू शकणार नाही, कारण मागोपुढे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होणार आहे, तुम्हाला त्या लाईनचा रूट जो असणार आहे तो शिफ्ट करून घ्यावा लागणार आहे. किंवा वुडेड एरिया असेल, एखादा रिझर्व करून ठेवलेलं जागा असेल, म्हणजे ज्या ठिकाणी झाडं जास्त आहेत, अशा ठिकाणी तुम्ही लाईन प्लेस करू शकणार नाही, कारण जर लाईन प्लेस करायला गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला झाडं जे असणार आहे ते कट करावे लागणार आहेत. ओके, सो त्या ठिकाणी वुडेड एरिया म्हणजे जास्त झाड असलेला भाग आहे, त्या ठिकाणून तुम्ही लाईन पास करायची नाही, कारण एका लाईनसाठी तुम्हाला खूप सारे त्या ठिकाणी झाडं कट करायला लागणार आहेत. सो बेटर वे तुम्ही जी लाईनचा रूट आहे तो लाईनचा रूट थोडा चेंज करू शकता. ओके, सो हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स तुम्हाला अवॉइड करायचे आहेत ज्यावेळी तुम्ही एखाद्या लाईनचं इरेक्शन करत असणार आहे त्यावेळी, म्हणजे एखाद्या लाईनची उभारणी करत असणार तर हे जे दिलेले पॉईंट्स आहेत तेवढे पॉईंट्स त्या लाईनमध्ये नसले पाहिजेत, किंवा लाईनचा रूट जो असणार आहे हे पॉईंट्स अवॉइड करून तो रूट तुम्हाला फिक्स करावा लागणार आहे. द नेक्स्ट असेल लाईन अलॉंग द रोड साईड विल बी इकॉनॉमिकल ॲज ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल इज कन्व्हिनियंट. म्हणजे लाईन तुम्ही जी उभा करणार आहे ती उभा केलेली लाईन जी असणार आहे ती जर रोडच्या साईडला असेल तर ती तुम्हाला जास्त फायदेशीर असणार आहे, कारण जर लाईन रोडच्या साईडने तुम्ही इरेक्ट करत गेला तर त्या ठिकाणी मटेरियल नेणं किंवा त्या लाईनचा मेंटेनन्स करणं खूप सोपं असणार आहे. त्यामुळे जनरली लाईन जी असते, डिस्ट्रीब्युशन लाईन असेल किंवा ट्रान्समिशन लाईन असेल, जनरली डिस्ट्रीब्युशन लाईन, ती लाईन जनरली रोडच्या साईडनी रन केली जाते किंवा रोडच्या साईडनी इन्स्टॉल केली जाते, जेणेकरून मेंटेनन्स आणि मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन इझिली करता येईल. त्यानंतर नेक्स्ट पुढचा पॉईंट असणार आहे तो 6 पॉईंट, नेसेसरी परमिशन शुड बी टेकन फ्रॉम द व्हेरियस ऑथॉरिटीज. लाईनचा रूट तुम्ही फिक्स केल्यानंतर ॲक्च्युली लाईन उभा करायचं काम ज्यावेळी तुम्ही सुरू करणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला ज्या ज्या डिपार्टमेंटच्या परमिशन्स लागणार आहेत त्या डिपार्टमेंटच्या परमिशन्स तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत. ओके, सो टोटल 6 पॉईंट्स आहेत, हे 6 पॉईंट्स सर्वेमध्ये क्लिअर केले जाणार आहेत. सर्वे केल्यानंतर हे सगळे पॉईंट्स त्यामध्ये कन्सिडर केल्यानंतर तुमचा एक रूट फायनल होईल, मग त्या रूटवरून तुम्ही ॲक्च्युअल ट्रान्समिशन लाईन किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन जी असणार आहे ती उभा करायला सुरू करणार आहे. ओके, सो हा त्याचा बेसिक पॉईंट होता. आता त्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट बघणार आहे, असणार आहे कन्स्ट्रक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. म्हणजे जर डिस्ट्रीब्युशन लाईन इन्स्टॉल करायची झाली, उभा करायची झाली, तर त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स तुम्हाला कन्सिडर करावे लागणार आहे. ओके, आता यामध्ये आपण पहिल्यांदा डिस्ट्रीब्युशन सिस्टीम उभा करायचे टाईप्स बघणार आहे, मेथड्स बघणार आहेत, आणि त्यानंतर आपण ट्रान्समिशन लाईन उभा करत असताना कोणकोणते पॉईंट्स कन्सिडर करायचे ते आपण बघणार आहे. ओके, सो डिस्ट्रीब्युशन लाईन उभा करण्यासाठी पहिला पॉईंट जो असणार आहे तो असेल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इज लिमिटेड विदिन द टाउन्स अँड सिटीज. ओके, म्हणजे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जे असतं ते जनरली कुठं असतं, ज्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट करायला लागणार आहे, वाटायला लागणार त्या ठिकाणी. आता आपण इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट कुठं करतो तर सिटीजमध्ये किंवा शहरामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी कन्झ्युमर आहे, ज्या ठिकाणी रेसिडेन्शियल एरिया आहे किंवा इंडस्ट्रियल एरिया आहे, कमर्शियल एरिया आहे, त्या ठिकाणी आपण ती इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट करणार आहे. सो त्या ठिकाणी आपलं डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असणार आहे. ओके, सो डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असणार आहे ही टाउन्समध्ये, सिटीजमध्ये जनरली आपल्याला बघायला मिळणार आहे. नेक्स्ट सेकंड पॉईंट, विदिन स्मॉल डिस्टन्सेस से 4 to 10 किलोमीटर्स इन द रुरल एरियाज. म्हणजे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी असते त्याची जी लेंथ असते ती 4 ते 10 किलोमीटरपर्यंत असू शकते. डिस्ट्रीब्युशन लाईनची लेंथ ही 4 किलोमीटर ते 10 किलोमीटरपर्यंत असू शकते. नेक्स्ट थर्ड पॉईंट, कन्झ्युमर सर्व्हिसेस आर डायरेक्टली टॅप फ्रॉम सच लाईन. सो जी डिस्ट्रीब्युशन लाईन असणार आहे त्या डिस्ट्रीब्युशन लाईनपासून डायरेक्ट कनेक्शन घेऊन वायर्स कनेक्ट करून कन्झ्युमरला सप्लाय दिला जाणार आहे. ओके, अँड फोर्थ पॉईंट, कन्झ्युमर्स आर डोमेस्टिक, कमर्शियल ऑर इंडस्ट्रियल युझिंग 11 kV. म्हणजे जनरली काय डिस्ट्रीब्युशन लाईन जी असणार आहे ती डिस्ट्रीब्युशन लाईन ही 4 ते 10 किलोमीटरची असू शकते, आणि ही डिस्ट्रीब्युशन लाईन आपल्याला कुठं बघायला मिळू शकते, ज्या ठिकाणी डोमेस्टिक कन्झ्युमर्स आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी घरं आहेत, कमर्शियल कन्झ्युमर असणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी दुकानं आहेत, आणि इंडस्ट्रियल म्हणजे ज्या ठिकाणी कारखाने आहेत, अशा ठिकाणी ही डिस्ट्रीब्युशन लाईन बघायला मिळणार आहे. आणि हे जे कन्झ्युमर असणार आहेत म्हणजे घरांना दिली जाणार लाईट, दुकानांना दिली जाणार लाईट किंवा इंडस्ट्रियल दिली जाणार लाईट, ही लाईट जी असणार आहे ती डायरेक्ट त्या डिस्ट्रीब्युशन लाईनकडून टॅप करून घेतली जाणार आहे. हे त्याचे बेसिक 4 पॉईंट असणार आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे
की लाईन्स इन अर्बन एरियाज, म्हणजे त्या ठिकाणी शहरी भागामध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इन्स्टॉल करताना किंवा शहरी भागामध्ये डिस्ट्रीब्युशन लाईन इन्स्टॉल करताना कोणकोणते पॅरामीटर्स कन्सिडर करायला लागणार आहेत. ओके, सो त्यामध्ये फॉर सिटीज अँड टाउन्स म्युन्सिपल ऑथॉरिटीज आर कन्सर्न, म्हणजे शहरामध्ये आपल्याला जर डिस्ट्रीब्युशन लाईन इन्स्टॉल करायची असेल त्या ठिकाणी जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला त्याच्याकडून आपल्याला परमिशन्स घ्यावे लागणार आहेत. ओके, म्युन्सिपल ऑथॉरिटीजकडून आपल्याला परमिशन्स घ्यावे लागणार आहेत. सेकंड, कन्सिडरेशन इज गिवन फॉर रोड, रेल अँड ब्रिज क्रॉसिंग. ओके, म्हणजे त्या ठिकाणी रोड क्रॉसिंग, रेल्वेचा ट्रॅक क्रॉसिंग किंवा ब्रिज क्रॉसिंग असेल त्या ठिकाणी स्पेशल कन्सिडरेशन आपल्याला करावं लागणार आहे. आणि थर्ड वन, प्रायव्हेट लँड होल्डर्स कम्युनिकेशन डिपार्टमेंट्स आर कॉन्टॅक्टेड फॉर म्युच्युअल डिस्कशन. ओके, सो तुमची लाईन जर तुम्ही जी डिस्ट्रीब्युशन लाईन इन्स्टॉल करणार आहे ती लाईन जर एखाद्याच्या प्रायव्हेट एरियामधून प्रायव्हेट जागेमधून जाणार असेल तर त्यांच्याशी कम्युनिकेशन केले जाणार आहे. त्यांचे जे चार्जेस असणार आहेत किंवा त्यांचा रेंट असणार आहे तो त्यामध्ये दिला जाणार आहे. किंवा त्या शहरामध्ये जी कम्युनिकेशन लाईन इन्स्टॉल केलेली आहे त्या कम्युनिकेशन लाईनबरोबर कॉन्टॅक्ट केला जाणार आहे. आता जनरली काय होतं, कम्युनिकेशन लाईनच्या जवळ जर एखादी ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन इन्स्टॉल केली तर त्या ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन लाईनमधल्या सप्लायमुळं कम्युनिकेशन लाईनमध्ये डिस्टर्बन्स येतो, ज्याला आपण इंटरफरन्स असं म्हणतो. ओके, सो टेलिफोनची लाईन आणि इलेक्ट्रिसिटी लाईन जर एकदम जवळजवळ असतील तर त्या टेलिफोनच्या लाईनमध्ये नॉईज ॲड होतो किंवा त्या ठिकाणी व्यवस्थित ऐकायला येत नाही. ओके, सो ते अवॉइड करण्यासाठी त्या टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटला कन्सर्न केलं जातं, कॉन्टॅक्ट केलं जातं आणि त्यांच्या लाईनबरोबर इलेक्ट्रिसिटीची लाईन जाणार नाही अशा प्रकारचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून ती जी लाईन असणार आहे ती उभा केली जाणार आहे. ओके, सो हे 3 पॉईंट्स आहेत जे तुम्हाला शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन लाईन इन्स्टॉल करताना कन्सिडर करायला लागणार आहेत. पहिला म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या सगळ्या परमिशन तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. सेकंड म्हणजे जर रोड क्रॉस करून तुम्हाला लाईन न्यायची असेल किंवा रेल्वेचा ट्रॅक करून क्रॉस करून न्यायची असेल किंवा ब्रिज क्रॉस करून न्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला स्पेशल कन्सिडरेशन्स घ्यायला लागणार आहेत. नेक्स्ट, तुमची लाईन जर प्रायव्हेट जागेतून जात असेल तर त्या प्रायव्हेट ओनरची किंवा त्या लँड होल्डरची तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल, त्याचे काही चार्जेस वगैरे असतील ते द्यायला लागतील. किंवा शहरामधली जी कम्युनिकेशन लाईन असणार आहे त्या कम्युनिकेशन डिपार्टमेंटबरोबर कॉन्टॅक्ट करून त्यांच्या लाईन्स कुठून कुठं आहेत आणि इलेक्ट्रिसिटी लाईन कुठून कुठं जाणार आहे ह्याचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून घेतलं जाणार आहे. ओके, सो हे 3 पॉईंट्स शहरामध्ये डिस्ट्रीब्युशन लाईन इन्स्टॉल करत असताना कन्सिडर केले जाणार आहेत. द नेक्स्ट, लाईन्स इन रुरल एरियाज, म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर डिस्ट्रीब्युशन लाईन इन्स्टॉल करायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले पॉईंट कन्सिडर करायला लागणार आहेत. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट असणार आहे मॅप ऑफ रुरल एरिया इज फायनलाइज, म्हणजे त्या रुरल एरियाचा मॅप जो असणार आहे तो पहिल्यांदा फायनल केला जाईल, म्हणजे ॲक्च्युअल कन्झ्युमर कुठं आहे आणि तुम्हाला लाईन कुठून कुठं न्यायची आहे हा जो मॅप असणार आहे तो फायनलाइज केला जाईल. सेकंड, नियरेस्ट ST लाईन इज टॅप्ड फॉर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर दॅट इज व्होल्टेज रेटिंग इज 11 kV बाय 415 व्होल्ट, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला सप्लाय द्यायचं आहे, ज्या गावाला तुम्हाला सप्लाय द्यायचा आहे त्या गावाच्या जवळपास ST लाईन कुठं आहे ते बघून तिथून सप्लाय जो असणार आहे तो घेतला जाणार आहे. नेक्स्ट, डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन इज लोकेटेड ॲज फार ॲज पॉसिबल ॲट द लोड सेंटर, म्हणजे जे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन असणार आहे ज्याला आपण DP असं म्हणतो किंवा पोल माउंटेड सबस्टेशन असं म्हणतो, ते जे पोल माउंटेड सबस्टेशन असणार आहे ते एकदम लोडच्या जवळ असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल एक 10 घरांचे एक गाव आहे किंवा एक अज्युम करा की 10 घरांची एक वस्ती आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लाईट प्रोव्हाइड करायची आहे. सो त्या वस्तीच्या जवळपास ST लाईन जवळ कुठं आहे ते पहिल्यांदा फाइंड आउट केलं जाणार आहे. नंतर ती जी 10 घरांची वस्ती आहे त्या वस्तीच्या एकदम जवळ एक पोल माउंटेड सबस्टेशन म्हणजे DP जो असणार आहे तो उभा केला जाणार आहे आणि त्या DPला जो सप्लाय असणार आहे तो ST लाईनकडून दिला जाणार आहे. ओके, नेक्स्ट, लाईन डेव्हिएशन अँड टर्मिनेशन बी मार्क्ड, म्हणजे ST लाईनपासून DPपर्यंत येणारी लाईन आणि DPपासून त्या पूर्ण घरांकडे जाणारी लाईन जी असणार आहे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी लाईन कुठून बेंड होते किंवा कुठं संपते ह्याचे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स मार्क करून ठेवले जाणार आहेत. ओके, सो ग्रामीण भागामध्ये लाईट प्रोव्हाइड असताना हे 4 पॉईंट कन्सिडर केले जाणार आहेत. पहिला म्हणजे त्या जागेचा जो मॅप असणार आहे तो फायनलाइज केला जाणार आहे. त्या जागेच्या जवळून ST लाईन किती जवळ आहे किंवा कोणती ST लाईन जवळ आहे ते फाइंड आउट केलं जाणार आहे. त्या ST लाईनपासून 11 kVचा सप्लाय आणला जाणार आहे आणि तो सप्लाय जो असणार आहे तो डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला दिला जाणार आहे किंवा डबल पोल तर DP ज्याला आपण म्हणतो
त्या DPला देणार आहे किंवा त्याला आपण पोल माउंटेड सबस्टेशन आहे असं म्हणतो. तो जो येणारा 11 kV सप्लाय तो त्या DPला दिला जाणार आहे आणि त्या DPमध्ये 11चा 415 व्होल्टमध्ये कन्व्हर्शन केलं जाणार आहे. नंतर ती 415 व्होल्टची जी लाईन असणार आहे ती 3 फेज 4 वायर असणार आहे, ती त्या घरांपर्यंत नेली जाणार आहे किंवा त्या कन्झ्युमरपर्यंत नेली जाणार आहे. मग तिथून पुढं सिंगल फेज किंवा 3 फेज असा सप्लाय जसं रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तो सप्लाय जो असणार आहे तो कन्झ्युमरला दिला जाणार आहे. अँड लास्ट थर्ड असेल लाईन्स इन ॲग्रिकल्चरल एरियाज, म्हणजे डिस्ट्रीब्युशन लाईन ॲग्रिकल्चरल एरियामध्ये तुम्ही डिस्ट्रीब्युशन लाईन इन्स्टॉल करत असताना काय कोणते पॅरामीटर तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. तर त्यामध्ये इन ॲग्रिकल्चरल एरिया ट्रान्सफॉर्मर सबस्टेशन इज लोकेटेड नियर टू द लोड अँड इट शुड बी पोल माउंटेड, म्हणजे ज्या ठिकाणी शेतामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला सप्लाय प्रोव्हाइड करायचा आहे त्या ठिकाणी एकदम त्या सप्लायच्या किंवा त्या लोडच्या एकदम जवळ एक डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन उभा केलं जाणार आहे आणि ते सबस्टेशन जे असणार आहे ते जनरली पोल माउंटेड सबस्टेशन असणार आहे, म्हणजे DP असणार आहे. आणि त्या लाईन त्या सबस्टेशनला येणार सप्लाय जो असणार आहे तो त्या DPच्या जवळपास जी HT लाईन आहे त्या HT लाईनकडून तो सप्लाय त्या DPला दिला जाणार आहे. ओके, सो एवढा एकच पॉईंट ॲग्रिकल्चरल एरियामध्ये कन्सिडर केलं जाणार आहे. कारण ॲग्रिकल्चरल एरियामध्ये तुम्ही कुठेही किंवा कशीही तुम्ही लाईन जी असणार आहे ती डेव्हिएट करू शकता किंवा इन्स्टॉल करू शकता, त्या ठिकाणी जास्त रिस्ट्रिक्शन्स नसणार आहेत. ओके, सो डिस्ट्रीब्युशन लाईन इन्स्टॉल करत असताना म्हणजे अर्बन एरियाजमध्ये लाईन इन्स्टॉल करताना डिस्ट्रीब्युशन लाईन इन्स्टॉल करताना 3 फॅक्टर कन्सिडर केले जाणार आहेत. नंतर डिस्ट्रीब्युशन लाईन ग्रामीण भागात रुरल एरियामध्ये इन्स्टॉल करताना 4 फॅक्टर कन्सिडर केले जाणार आहेत. आणि जर ॲग्रिकल्चरल एरियामध्ये जर डिस्ट्रीब्युशन लाईन इन्स्टॉल करायची असेल तर त्यामध्ये हा एक फॅक्टर कन्सिडर केला जाणार आहे. ओके, सो डिस्ट्रीब्युशन लाईन इन्स्टॉल करताना या टाईपचे जे फॅक्टर्स आहेत ते कन्सिडर करून मग ती डिस्ट्रीब्युशन लाईन असणार आहे ती इरेक्ट केली जाणार आहे. सो असेल आपला फर्स्ट पॉईंट किंवा पॉईंट नंबर 5 असं म्हणूया, कारण यामध्ये आपण पॉईंट नंबर 5 आणि 6 हे दोन्ही कंबाईन केले आहेत. सो आपण पॉईंट नंबर 5 असेल आपला कन्स्ट्रक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्यामध्ये आपण 3 बघितलेत, लाईन इन अर्बन एरियाज, लाईन इन रुरल एरियाज अँड लाईन इन ॲग्रिकल्चरल एरियाज. आता त्यातला पुढचा पॉईंट म्हणजे पॉईंट नंबर 6 जो असणार आहे तो आपण बघणार आहे कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्समिशन सिस्टीम किंवा ट्रान्समिशन लाईन. सो ट्रान्समिशन लाईन कन्स्ट्रक्ट करत असताना इरेक्ट करत असताना म्हणजे उभा करत असताना कोणकोणते फॅक्टर्स कन्सिडर करायचे. ओके, सो याच्यामध्ये आपण 2 टाईपच्या लाईन बघतो. एक लाईन आपण बघणार आहे HT लाईन, त्याचं व्होल्टेज 11 to 132 kV पर्यंत असू शकतं. ओके, मग त्याच्यामध्ये 11 kVची लाईन येणार आहे, 33 kVची लाईन येणार आहे किंवा 66 kVची लाईन असेल किंवा 110 kVची लाईन असेल किंवा 132 kVची लाईन असणार आहे. ओके, सो HT लाईन उभा करत असताना कोणतेही फॅक्टर्स कन्सिडर करायचे आहेत आणि EHV लाईन इरेक्ट करत असताना कोणते पॅरामीटर्स कन्सिडर करायचे आहेत. सो EHV लाईन ज्याच्यामध्ये 400 kV जास्त व्होल्टेज असणार आहे त्या लाईनसाठी असेल. ओके, सो आपण पहिल्यांदा बघूया HT लाईन उभा करत असताना म्हणजे 11 kV ते 132 kV ह्या 2 व्होल्टेज रेंजच्या मधल्या ज्या लाईन्स असणार आहेत त्या लाईन्स उभा करत असताना तुम्हाला कोणकोणते फॅक्टर कन्सिडर करायचे. सो त्यामध्ये फॉलोइंग पॉईंट्स आर कन्सिडर्ड फॉर HT लाईन. सो म्हणजे फर्स्ट पॉईंट असेल नंबर ऑफ अँगल पोल्स ॲज मिनिमम ॲज पॉसिबल, म्हणजे अँगल पोल्स म्हणजे जी लाईनचं जे डेव्हिएशन असणार आहे ते डेव्हिएशन हे कमीत कमी असलं पाहिजे. तुम्ही ज्या रूटने लाईन न्यायचं प्रपोज केलेलं आहे त्या रूटनीच तुमची लाईन असणार आहे ती गेली पाहिजे. त्यामध्ये होणारं जर डेव्हिएशन असणार आहे म्हणजे लाईन तुम्ही जर शिफ्ट केला, लाईन डेव्हिएशन म्हणजे काय तर ओरिजिनल रूटपासूनची जर लाईन बाहेर जात असेल, सेपरेट होत असेल तर त्याला आपण डेव्हिएशन असं म्हणणार आहे. सो डेव्हिएशन जे असणार आहे ते लाईनचं कमीत कमी असलं पाहिजे. ज्या रूटने तुम्ही लाईन न्यायचं ठरवलेलं आहे त्याच रूटने तुमची जी लाईन असणार आहे ती गेली पाहिजे. नेक्स्ट सेकंड पॉईंट टू फॅसिलिटेट कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ लाईन टू to facilitate construction and maintenance line should run along the roadside. म्हणजे त्या लाईनचं इरेक्शन किंवा त्या लाईनचा मेंटेनन्स करणं सोपं व्हावं म्हणून ती जी लाईन असणार आहे ती लाईन रोडच्या जेवढे जवळ असेल तेवढी चांगली असणार आहे. लाईन जर रोडच्या जवळून तुम्ही इन्स्टॉल करायला गेला तर तुम्ही त्या ठिकाणी इझिली मटेरियल प्रोव्हाइड करू शकता
किंवा इन केस जर मेंटेनन्स असेल तर तो मेंटेनन्स तुम्ही इझिली करू शकणार. त्यामुळे ती लाईन जी असणार आहे ती रोडच्या जेवढी जवळ असेल तेवढी चांगलं असणार आहे. नेक्स्ट थर्ड वन, क्रॉसिंग लाईक हायवे रेल्वे बी अवॉइडेड. म्हणजे जर तुमच्या लाईनच्या रूटमध्ये जर हायवे किंवा रेल्वेचा जर ट्रॅक येत असेल तर तिची लाईन असणार आहे ती तुम्हाला चेंज करून घ्यावी लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही अवॉइड करू शकत असाल तर ती तुम्हाला अवॉइड करायची. जर तुम्ही अवॉइड करू शकत नसाल म्हणजे रेल्वेचा ट्रॅक क्रॉस केल्याशिवाय तुम्ही पलीकडे जाऊ शकत नसाल तर त्या ठिकाणी IE रूल्स जे असणार आहेत इंडियन स्टँडर्ड रूल ते तुम्हाला फॉलो करायला लागतील. मग IE रूलनुसार रेल्वेचा ट्रॅक आणि लाईन ह्याच्यामध्ये किती डिस्टन्स असलं पाहिजे, म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स किती असला पाहिजे किंवा एक्स्ट्रा तुम्ही त्या ठिकाणी प्रोटेक्शन काय प्रोव्हाइड करू शकता, या टाईपचे पॉईंट्स तुम्हाला कन्सिडर करावे लागणार आहेत. ओके, सो पॉईंट नंबर 4 तोच आहे, अनअवॉइडेबल सिच्युएशन्स IE रूल्स शुड बी फॉलोड. म्हणजे ज्या ठिकाणी हायवे क्रॉस करणं किंवा रेल्वे क्रॉस करावाच तुम्हाला लागणार आहे अशा ठिकाणी तुम्ही IE रूल्स फॉलो करायचे आहेत. मग IE रूल्सनुसार त्या हायवेचा ट्रॅक आणि त्या कंडक्टरचं हाईट ह्यामध्ये जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो ग्राउंड क्लिअरन्स किती असावा हे तुम्हाला IE रूल्समध्ये समजणार आहे आणि त्यानुसार तुम्ही तो मेंटेन करायचा आहे. सो अनअवॉइडेबल सिच्युएशन्समध्ये IE रूल्स फॉलो करायचे आहेत. अँड फिफ्थ वन, फॉर क्रॉसिंग लाईन मस्ट बी ॲट राईट अँगल्स. म्हणजे जर तुम्हाला हायवे किंवा रेल्वेचा ट्रॅक क्रॉस करायचा असेल तर क्रॉस करताना तो तुम्ही एकदम राईट अँगलमध्येच क्रॉस करायचा, जेणेकरून कमीत कमी डिस्टन्समध्ये तुम्ही तो ट्रॅक जो असणार तो क्रॉस करू शकणार आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल हा हायवे आहे असं कन्सिडर करा. या ठिकाणी एक पोल आहे आणि या ठिकाणी एक पोल आहे. इथून येणारी लाईन जी असणार आहे ही लाईन तुम्हाला या पोलला इथं कनेक्ट करायची आहे. सो हायवेला जर ती लाईन एक्झॅक्टली राईट अँगल असेल म्हणजे या दोघांमध्ये 90 डिग्री अँगल राईट अँगल असेल तर तुम्ही शॉर्टेस्ट डिस्टन्समध्ये ती लाईन तुम्ही क्रॉस करू शकता. पण जर तुम्ही असं केलं म्हणजे एक पोल इथं आहे आणि एक पोल इथं आहे आणि तुम्हाला जर लाईन क्रॉस करायची, तुम्ही जर अशी एका इन्क्लाइन ह्याच्यामध्ये तुम्ही लाईन क्रॉस केली तर काय होणार आहे, या ठिकाणी तो जो स्पॅन असणार आहे तो स्पॅन वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला तो हायवे किंवा रेल्वेचा ट्रॅक क्रॉस करण्यासाठी जास्त डिस्टन्स कव्हर करायला लागणार आहे. सो ते अवॉइड करण्यासाठी हायवे किंवा रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना तो एकदम राईट अँगलमध्ये क्रॉस करायचा आहे. सो असणार आहेत 5 पॉईंट जे HT लाईन उभा करत असताना तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. ओके, त्यामध्ये पहिला काय असणार आहे तर डेव्हिएशन कमीत कमी असलं पाहिजे. कन्स्ट्रक्शन किंवा मेंटेनन्स व्हावा यासाठी ती लाईन रोडच्या जवळ असली पाहिजे. जर त्या लाईनच्या रूटमध्ये हायवे किंवा रेल्वेचा ट्रॅक येत असेल आणि तुम्ही तो जर अवॉइड करू शकत असाल म्हणजे लाईन थोडीशी चेंज करून जर हायवे आणि रेल्वेचा ट्रॅक जर तुम्ही अवॉइड करू शकत असाल तर तो अवॉइड करायचा आहे. तर तुम्हाला अवॉइड करता येत नसेल तर तो तुम्ही IE रूल्स फॉलो करून त्या भागामध्ये जे ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे किंवा जे प्रिकॉशन्स असणार आहेत ते तुम्हाला मेंटेन करायला लागणार आहेत. आणि जर क्रॉसिंग करायचं असेल तर ते क्रॉसिंग एकदम राईट अँगलमध्ये करायचं, जेणेकरून शॉर्टेस्ट डिस्टन्समध्ये तुम्ही हायवे किंवा रेल्वेचा ट्रॅक क्रॉस करू शकणार आहे. ओके, सो हे 5 पॉईंट्स आहेत जे HT लाईन इरेक्ट करत असताना कन्सिडर केले जाणार आहेत. ओके, आणि सेकंड पॉईंट त्यामध्ये EHV लाईन दॅट इज मोर दॅन 400 kVची जी लाईन असणार आहे त्याला आपण EHV लाईन असं म्हणणार आहे. सो EHV लाईन उभा करत असताना इरेक्ट करत असताना कोणकोणते फॅक्टर्स कन्सिडर करायचे. सो त्यामध्ये फर्स्ट वन, प्रायमरी वॉक ओव्हर सर्वे अँड डिटेल्ड सर्वे इज डन. म्हणजे लाईन उभा करायच्या अगोदर ज्या जागेतून लाईन जाणार आहे किंवा ज्या रूटनी लाईन जाणार आहे त्या रूटचा तुम्हाला एकदा वॉक ओव्हर सर्वे करायचा. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला तो जो रूट आहे तो तुम्ही चालत क्रॉस करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी बारक्या बारक्या डिटेल्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करू शकणार आहे. म्हणजे तुमचा एक डिटेल्ड सर्वे त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो. जर तुम्ही ज्या रूटनी लाईन जाणार त्या रूटनी जर चालत गेला किंवा चालत जाऊन सर्वे केला तर एक डिटेल्ड सर्वे तुम्हाला बघायला मिळणार आहे किंवा तुमच्याकडे डिटेल सर्वेची इन्फॉर्मेशन असणार आहे. सेकंड, प्रोव्हिजनल फिक्सिंग ऑफ लाईन रूट ऑन द मॅप. म्हणजे मॅपवरती तुम्ही पहिल्यांदा टेम्पररी एक रूट मार्क करून घ्यायचा आहे आणि त्या रूटचा परत तुम्ही वॉक ओव्हर सर्वे करायचा आहे. नेक्स्ट, लँड ओन केसेस बी क्लिअर्ड. म्हणजे ज्याच्या ठिकाणी तुम्ही टॉवर्स उभा करणार आहे त्या ठिकाणची जी जमीन असणार आहे ते जे ओनर्स असणार आहेत ते जे त्यांचे जे इंटरनल अफेअर्स वगैरे असतील ते तुम्ही क्लिअर करून घ्यायचे आहेत. नेक्स्ट, फोर्थ पॉईंट, पोझिशन ऑफ क्रॉसिंग्स अँड स्टील टॉवर बी मार्क्स. म्हणजे ज्या ठिकाणी ट्रान्समिशन लाईन रोड क्रॉस करणार आहे किंवा रेल्वेचा ट्रॅक क्रॉस करणार आहे त्याच्या पोझिशन्स आहेत त्या पोझिशन्स तुम्हाला मॅपमध्ये मार्क करायचे आहेत किंवा ॲक्च्युअल ग्राउंडवरती पण तुम्हाला मार्क कराव्या लागणार आहेत. ओके, म्हणजे टॉवर कुठं असणार आहे त्याची पोझिशन तुम्ही मार्क करणार, क्रॉसिंग कुठं होणार आहे त्या पोझिशन तुम्ही मार्क करून ठेवणार आहे.
द नेक्स्ट असेल इन सेकंडरी सर्वे एक्झॅक्ट मार्किंग ऑफ टॉवर इज फिक्स्ड. म्हणजे सेकंडरी सर्वेमध्ये तुम्ही काय करणार आहे, ॲक्च्युअली ज्या ठिकाणी टॉवर उभा राहणार आहे त्या ठिकाणी जमिनीवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी मार्किंग करणार आहे. ज्या ठिकाणी टॉवर असेल त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्च्युली मार्किंग करावं लागणार आहे. द नेक्स्ट स्टार्टिंग पॉईंट इज फिक्स्ड. म्हणजे कुठून तुम्ही लाईनचे इरेक्शन सुरू करणार आहे तर तुम्ही फिक्स करणार. नेक्स्ट बेंचमार्क ऑर रेफरन्स पॉईंट इज फिक्स. ज्या पॉईंटच्या रेफरन्सनी तुम्ही स्टार्टिंग पॉईंट सुरू करणार आहे तो बेंचमार्क असणार तो पण फिक्स केला जाणार आहे. ओके, म्हणजे स्टार्टिंग पॉईंटपासून एखादं लोकेशन किंवा एखादी इम्पॉर्टंट प्लेस असेल तर त्याला रेफरन्स पॉईंट म्हणून कन्सिडर केलं जाणार आहे आणि तिथून पुढं स्टार्टिंग पॉईंट मार्क करून तिथून पुढं लाईन इरेक्ट केली जाणार आहे. ओके, त्याला आपण बेंचमार्क किंवा रेफरन्स पॉईंट असंही म्हणणार आहे. नेक्स्ट पॉईंट नंबर 8, इन क्रिटिकल केसेस द ओव्हरहेड लाईन इज टू बी टर्मिनेटेड अँड अंडरग्राउंड केबल इज कॅरीड आउट अँड कनेक्टेड ऑन द अदर साईड ऑफ द ओव्हरहेड टॉवर लाईन. ओके, म्हणजे जर एखादी क्रिटिकल केस असेल तर त्या ठिकाणी ट्रान्समिशन लाईन जी असणार आहे ती ओव्हरहेड न प्लेस करता ती अंडरग्राउंड प्लेस केली जाणार आहे आणि नंतर ती परत आणखीला ओव्हरहेड लाईनला कनेक्ट केली जाणार आहे. सो असं अज्युम करा की या ठिकाणी रेल्वेचा ट्रॅक आहे आणि हा रेल्वेचा ट्रॅक जो असणार आहे तो क्रॉस करायचा आहे. पण रेल्वेचा ट्रॅक क्रॉस करताना त्याच्यावरती पण इथं असा एक ब्रिज आहे असं कन्सिडर करा. रेल्वेच्या ट्रॅकच्या वरती असा ब्रिज असं कन्सिडर करा. सो या केसमध्ये तुम्ही रेल्वेच्या ट्रॅकवरून आणि त्या ब्रिजवरून लाईन जी असणार आहे ती प्लेस करू शकणार नाही, कारण त्यासाठी तुम्हाला टॉवरची हाईट जी असणार आहे ती खूप वाढवावी लागणार आहे. सो त्या केसमध्ये काय केलं जाणार आहे, इकडून येणारी जी लाईन असणार आहे, फॉर एक्झाम्पल अशी जी लाईन असेल, हा पोल आहे असं कन्सिडर करा. इकडून येणारी जी लाईन असणार आहे ती आपल्याला इकडे पुढं पाठवायची. सो एनर्जी लाईन असणार आहे ही काय केली जाणार आहे तर इथून अंडरग्राउंड केली जाणार आहे. म्हणजे ही जी लाईन असणार आहे ही जमिनी खालून त्या ह्याच्या खालून घेतली जाणार आहे, नंतर ती दुसऱ्या साईड आल्यानंतर इथं ओव्हरहेड लाईनला कनेक्ट केली जाणार आहे. सो अशा प्रकारे क्रिटिकल केसेसमध्ये लाईन जी असणार आहे ती इरेक्ट केली जाणार आहे. नेक्स्ट त्यानंतर पुढचा पॉईंट असेल पॉईंट नंबर 9, रेल क्रॉसिंग रिव्हर क्रॉसिंग बी प्रीथॉट. म्हणजे ज्या ठिकाणी रेल्वेचा ट्रॅक क्रॉस करायचा आहे किंवा एखादी रिव्हर क्रॉस करून नदी क्रॉस करून तुम्हाला पलीकडे लाईन प्लेस करायची आहे तर ह्याचे जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही प्रीथॉट म्हणजे अगोदर ह्या गोष्टींवर विचार करायचा आहे की तुम्ही ते पॉईंट असणार आहेत ते कसे कॅरी आउट करणार आहे. किंवा रेल्वेचा ट्रॅक क्रॉस करताना किंवा एखादी नदी क्रॉस करून पलीकडे लाईन प्लेस करत असताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करू शकता, कोणकोणते ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत, किती प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी इरेक्शन करू शकता, ह्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही प्रीथॉट म्हणजे याचा विचार तुम्ही अगोदर करून घ्यायचा आहे आणि नंतर ते जे पॉईंट असतात ते इम्प्लिमेंट केले जाणार आहेत. सो याचा पूर्व विचार करून घ्यायचा आहे आणि मगच ती लाईन फिक्स करायची. ओके, द नेक्स्ट आता इथं आपले दोन्ही पॉईंट थांबतात. 5वा पॉईंट हा यामध्ये आपण बघितलेला आहे पॉईंट नंबर 5 आणि 6. यामध्ये आपण पॉईंट नंबर 5 मध्ये बघितलं की डिस्ट्रीब्युशन सिस्टीम किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन कशी इरेक्ट करायची आणि पॉईंट नंबर 6 मध्ये आपण बघितलं की ट्रान्समिशन लाईन कशी इरेक्ट करायची. आता हे जे पुढचे हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत जेणेकरून तुम्हाला त्या इरेक्शनसाठी लागणारी माहिती आहे, लाईन उभारण्यासाठी लागणारी माहिती आहे ती तुम्हाला समजेल. ओके, तर याच्यामध्ये काय तर आपण बघणार आहे प्लॅनिंग ऑफ कन्स्ट्रक्शन वर्क. म्हणजे ॲक्च्युली लाईन उभा करत असताना कन्स्ट्रक्ट करत असताना त्यामध्ये तुम्हाला प्लॅनिंग कसं करायला लागणार आहे. ओके, इरेक्शन तुम्ही करू शकता पण इरेक्शनच्या अगोदर तुम्हाला प्लॅनिंग करायला लागणार आहे आणि प्लॅनिंगच्या अगोदर तुम्हाला सर्वे करायला लागणार आहे. सो तुम्ही सर्वेमध्ये कुठले कुठले पॉईंट्स बघायचे ते आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट आपण प्लॅनिंग बघणार आहे. म्हणजे प्लॅनिंगमध्ये तुम्हाला काय करायला लागेल आणि प्लॅनिंग झाल्यानंतर मग तुम्ही ॲक्च्युली इरेक्शनचं म्हणजे लाईन उभारणीचं काम सुरू करणार आहे. ओके, सो सेकंड पॉईंट आपण बघणार आहे प्लॅनिंग. आता प्लॅनिंगमध्ये खूप सारे पॉईंट्स आहेत पण आपल्याला जो लागणारा पॉईंट आहे तो असणार आहे इस्टिमेशन प्रिपरेशन. म्हणजे एक त्या कामासाठी किती मटेरियल लागणार आहे, कोणतं मटेरियल लागणार आहे, त्याची कॉस्ट किती जाणार आहे हे तुम्हाला इस्टिमेट करावं लागणार आहे. सो इस्टिमेट प्रिपरेशन करावं लागणार आहे. सो इस्टिमेट प्रिपरेशनमध्ये आपण बघूया की प्लॅनिंगमध्ये आपल्याला कोणकोणते पॉईंट्स करायला लागणार आहेत. त्यामध्ये इस्टिमेट प्रिपरेशन त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आफ्टर सेकंडरी सर्वे इस्टिमेट ऑफ मटेरियल इज प्रिपेड. म्हणजे तुम्ही पहिला सर्वे केला, दुसरा सर्वे केला आणि लाईनचा रूट जो आहे तो रूट फिक्स केला. आता लाईनचा रूट फिक्स केल्यानंतर तुम्हाला बघायला लागणार आहे की आपल्याला कोणतं मटेरियल लागणार आहे. तर त्या मटेरियलची लिस्ट तुम्हाला प्रिपेअर करायला लागणार आहे. तर त्याला आपण म्हणणार आहे इस्टिमेट प्रिपरेशन किंवा मटेरियलचं इस्टिमेट प्रिपेअर करणं. सेकंड साईट ऑफिसेस बी फॉर्म्ड. म्हणजे ज्या ठिकाणून लाईन जाणार आहे त्या लाईनच्या शेजारी तुम्हाला
ठराविक अंतरावरती 5 किलोमीटर 10 किलोमीटर अंतरावरती साईट ऑफिसेस तयार करायला लागणार आहेत. साईट ऑफिस म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही त्या येणाऱ्या मटेरियलचं किंवा यूज केलेल्या मटेरियलचं जे इनवर्ड आउटवर्ड असणार आहे ते तुम्ही मेंटेन करू शकणार किंवा त्याची लिस्ट जी असणार आहे ती तुम्ही मेंटेन करू शकणार आहे. आता हे साईट ऑफिस जे असतात ते जनरली तुम्ही बघितले असतील, एक मोठा कंटेनर असून त्या कंटेनरमध्ये ऑफिसेस तयार केले असतात. म्हणजे हे जे ऑफिस असतात हे पोर्टेबल असतात. तिथलं काम झालं की ते ऑफिस पुढे शिफ्ट केलं जाणार आहे. ओके, सो याला आपण साईट ऑफिस म्हणतो. त्या साईटवरचं काम सुरू आहे तोपर्यंत ते ऑफिस सुरू असणार आहे. तिथलं साईटचं काम झालं की ते ऑफिस नंतर पुढं शिफ्ट केलं जाणार आहे. असे साईट ऑफिसेस ठराविक अंतरावरती फॉर्म करायला लागणार आहेत आणि ते साईट ऑफिसेस ह्या त्या होणाऱ्या कामावरती लक्ष ठेवणार आहेत. द नेक्स्ट थर्ड वन, मटेरियल स्टोरेज प्लेसेस बी फिक्स्ड ॲट कन्व्हिनियंट प्लेसेस. ओके, सो ज्या ठिकाणी साईट ऑफिसेस असणार आहेत त्या साईट ऑफिसेसपासून जे कन्व्हिनियंट जी सोयीस्कर जागा आहे त्या ठिकाणी मटेरियल स्टोरेज प्लेसेस तयार केले जाणार आहेत. म्हणजे टेम्पररी गोडाऊन्स तयार केले जाणार आहेत. जे मटेरियल आपल्याला लागणार आहे ते मटेरियल आल्यानंतर ते एका स्टोरेजमध्ये किंवा गोडाऊनमध्ये ठेवलं जाणार आहे. त्याला आपण मटेरियल स्टोरेज स्पेसेस असं म्हणणार आहे. सो हे जे प्लेसेस असणार आहेत हे कन्व्हिनियंट म्हणजे येण्या जाण्यासाठी किंवा तिथून मटेरियल आणण्यासाठी, तिथं मटेरियल ठेवण्यासाठी ते सोयीस्कर असले पाहिजे. अशा ठिकाणी स्टोरेज प्लेसेस पण तयार करावे लागणार आहेत. द नेक्स्ट, अवेबिलिटी ऑफ वॉटर अँड ट्रान्सपोर्ट बी प्रीथॉट. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही ते साईट ऑफिसेस किंवा मटेरियल स्टोरेज प्लेसेस ठेवणार आहे त्या ठिकाणी पाण्याची किंवा ट्रान्सपोर्टेशनची सुविधा आहे का ह्याचा तुम्हाला विचार करायचा आहे. ओके, ज्या ठिकाणी पाण्याची किंवा ट्रान्सपोर्टेशनची सुविधा आहे त्या ठिकाणी तुम्ही ते ऑफिसेस इझिली तयार करू शकता. नेक्स्ट फिफ्थ वन, ट्रान्सपोर्टेशन ऑफ पोल्स, टॉवर मटेरियल अँड अनलोडिंग ऑफ मटेरियल ॲट डिसाइडेड पोझिशन्स ॲज पर द मॅप शुड बी डन. म्हणजे मॅपमध्ये तुम्ही पहिल्यांदा लोकेट करणार आहे की साईट ऑफिस कुठं असणार आहे, मटेरियल स्टोरेज प्लेस कुठं असणार आहे. हे मॅपवरती फायनल झाल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ते तयार करायला लागणार आहेत. सो तुम्ही जे साईट ऑफिसेस किंवा मटेरियल स्टोरेज प्लेसेस ॲक्च्युअलमध्ये तयार करणार आहे हे मॅपप्रमाणे असले पाहिजेत. कारण मॅपमध्ये ते लोकेशन ठरवताना तुम्ही काहीतरी विचार करून ते मॅपमध्ये मार्क केले असणार आहेत. सो ते जे साईट ऑफिसेस किंवा मटेरियल स्टोरेज प्लेसेस आहेत ते मॅपनुसार त्या एक्झॅक्ट लोकेशनला आहेत की नाहीत किंवा ते असावेत, असा एक पॉईंट आहे. द नेक्स्ट 6 वन, कंडक्टर ड्रम शुड बी अनलोडेड ॲट प्रॉपर प्लेसेस. म्हणजे तुम्ही ट्रान्समिशन लाईन किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन इन्स्टॉल करत असताना तो जो कंडक्टर लागणार आहे त्याला आपण कंडक्टर बॉबिन किंवा कंडक्टर ड्रम असं म्हणतो. ते जे असणारे ड्रम्स ते ठराविक प्लेसेसला उतरले जाणार आहेत. द नेक्स्ट, स्टाफ दॅट इज लाईन सुपरिटेंडंट, लाईन इन्स्पेक्टर, ज्युनियर इंजिनियर, ड्राफ्ट्समन, लाईनमन, स्किल्ड अँड अनस्किल्ड लेबर बी प्लॅन फॉर स्टेप बाय स्टेप वर्क. ओके, सो सगळं मटेरियल त्या ठिकाणी आलेलं आहे, त्यानंतर ॲक्च्युअल काम करायचं सुरू होणार आहे. सो काम करत असताना त्या ठिकाणी लाईन सुपरिटेंडंट किती असावेत, कोण असावा, लाईन इन्स्पेक्टर किती असावेत, ज्युनियर इंजिनियर किती असणार आहेत, लाईनमन किती असणार आहेत, स्किल्ड वर्कर किती लागणार आहेत, अनस्किल्ड वर्कर किती लागणार आहेत, ह्याचं तुम्हाला पूर्ण प्लॅनिंग करावं लागणार आहे. आणि ते प्लॅनिंग तुम्ही जर व्यवस्थित केलं तर तुमचं स्टेप बाय स्टेप वर्क जे असणार आहे ते होत जाणार आहे. ओके, जर स्टाफचं प्लॅनिंग व्यवस्थित नसेल तर त्या कामाला जास्त वेळ लागू शकतो. सो कमीत कमी वेळेमध्ये काम करण्यासाठी त्या ठिकाणी जो रिक्वायर्ड स्टाफ आहे तो प्रोव्हाइड केला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करावं लागणार आहे. द नेक्स्ट पॉईंट नंबर 8, whenever required trees should be cut when they are in the route of the line. म्हणजे जर लाईनच्या रूटमध्ये एखादं झाड वगैरे येत असेल तर ते तुम्ही कट करायचं आहे. पण जर एकापेक्षा जास्त झाडं जर लाईनच्या रूटमध्ये असतील तर तो लाईनचा रूट तुम्ही फिक्स करू शकणार नाही. तो लाईनचा रूट थोडासा तुम्हाला डेविएट करायला लागणार आहे. ओके, सो एखादं झाडं वगैरे येत असेल किंवा त्याची ब्रांच वगैरे येत असेल तर तुम्ही कट करू शकता. ओके, सो असणार आहे इस्टिमेट प्रिपरेशन. म्हणजे काम सुरू करायच्या अगोदर प्लॅनिंग जी करावं लागणार आहे किंवा इस्टिमेट जे करावं लागणार आहे ते आपण या पॉईंटमध्ये बघणार आहे. द नेक्स्ट, हा पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट पॉईंट्स टू बी कन्सिडर्ड ॲट द टाईम ऑफ इरेक्शन ऑफ ओव्हरहेड लाईन. म्हणजे ओव्हरहेड लाईन उभा करत असताना तुम्हाला कुठले कुठले पॉईंट्स, इम्पॉर्टंट पॉईंट्स कन्सिडर करायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे आहेत ते पॉईंट आपण फक्त बघूया. त्यामध्ये फर्स्ट असेल, क्लिअरन्स ऑफ कंडक्टर फ्रॉम ग्राउंड शुड बी अकॉर्डिंग टू IE रूल 77, 78, 79 अँड 80.
सो IE रूल जे आहेत 77 to 80 हे जे रूल्स असणार आहेत हे रूल्स ग्राउंड क्लिअरन्सवरती आहेत. ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे काय, तर हे असेल जमीन आणि जमिनीवरती हा पोल असेल आणि ह्या पोलवरून ही लाईन जाणार आहे. सो लाईन आणि ग्राउंड ह्याच्यामध्ये किती डिस्टन्स असावं ह्याला आपण म्हणतो ग्राउंड क्लिअरन्स. ओके, सो हा ग्राउंड क्लिअरन्स किती असावा हे IE रूलनुसार तुम्हाला मेंटेन करावं लागणार आहे. हायवेसाठी असेल म्हणजे हायवेवरून लाईन जाणार असेल त्यासाठी ग्राउंड क्लिअरन्स किती असावा, रेल्वे ट्रॅकवरून जाणार असेल तर ग्राउंड क्लिअरन्स किती असावा, नॉर्मल रोडवरून जाणार असेल तर ग्राउंड क्लिअरन्स किती असावा, किंवा ह्या लाईनचं व्होल्टेज किती आहे ह्याच्यानुसारही त्याचा ग्राउंड क्लिअरन्स ठरवला जातो. व्होल्टेज जर कमी असेल तर ग्राउंड क्लिअरन्स थोडा कमी ठेवला जातो. व्होल्टेज जर जास्त असेल तर त्या ठिकाणी ग्राउंड क्लिअरन्स जो असणार आहे तो जास्त ठेवला जाणार आहे. ओके, सो ग्राउंड क्लिअरन्स किती ठेवायचा हे IE रूलनुसार तुम्ही मेंटेन करायचं आहे. सेकंड, कंटिन्युअस ग्राउंड वायर शुड बी अर्थड ॲट सबस्टेशन अँड एव्हरी फोर्थ स्पॅन ऑफ द पोल. म्हणजे काय केलं जातं तर टॉवर, आता अजून करा हा एक टॉवर आहे, ह्या टॉवरच्या वरती इथं हे आपले कंडक्टर्स असतात. सो डबल सर्किट लाईन असं कन्सिडर करा, म्हणजे या साईडला एक सर्किट आहे, या साईडला एक सर्किट आहे आणि या टॉवरच्या वरून इथून एक लाईन पास केली जाते अशी. ओके, त्याला आपण म्हणतो ग्राउंड वायर. म्हणजे जर एखादा लाईटनिंग स्ट्रोक वीज वगैरे जर पडली तर पहिल्यांदा हे टॉवरच्या सगळ्यात वरची जी लाईन असणार आहे त्याच्यावरती पडणार आहे. सो त्याला आपण ग्राउंड वायर असं म्हणणार आहे. सो ही जी वरची लाईन असणार आहे ग्राउंड वायर, ही ग्राउंड वायर प्रत्येक 4 पोल नंतर ती जमिनीला कनेक्ट केली जाणार आहे. सो 4 पोल झाले की ती वायर जी असणार ती ग्राउंडला आणून कनेक्ट केली जाणार आहे. ओके, सो ही जी ग्राउंड वायर आहे ही प्रत्येक 4 पोल नंतर ग्राउंड करायची आहे आणि प्रत्येक सबस्टेशनमध्ये ती ग्राउंड वायर असणार आहे ती ग्राउंडला कनेक्ट केली जाणार आहे. ओके, सो हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की ग्राउंड वायर प्रत्येक 4 पोल नंतर ग्राउंड करायची आहे आणि प्रत्येक सबस्टेशनमध्ये ती ग्राउंड करायची आहे. द नेक्स्ट थर्ड, ऑल मेटॅलिक पार्ट्स अँड लाईन कंपोनंट्स बी अर्थ. म्हणजे टॉवरचे किंवा त्या लाईनचे जे मेटॅलिक पार्ट्स आहेत ते सगळे पार्ट्स जे असणार आहेत ते जमिनीला कनेक्ट करायचे, त्यांचं अर्थिंग करायचं आहे. जेणेकरून जर एखादा फॉल्ट करंट किंवा एक्सेसिव्ह व्होल्टेज किंवा लाईटनिंग स्ट्रोक जर त्या स्ट्रक्चरवरती झाला तर त्या लाईटनिंग स्ट्रोकमुळे होणार जे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज आहे किंवा करंटची मॅग्निट्यूड आहे ती डायरेक्ट अर्थकडे ट्रान्समिट केली जाणार आहे. ओके, सो सगळे जे मेटॅलिक पार्ट्स आहेत, जे जे ठिकाणी मेटल यूज केलं आहे ते सगळे मेटॅलिक पार्ट्सचं अर्थिंग करायचं आहे. द नेक्स्ट फोर्थ वन, स्पेसिंग बिटवीन द कंडक्टर ॲज पर द व्होल्टेज ऑफ लाईन बी प्रोव्हाइडेड अँड मेंटेन. म्हणजे आपल्याला माहीत आहे 3 फेज सिस्टीममध्ये काय असतात तर 3 लाईन्स असतात. फॉर एक्झाम्पल अशा 3 लाईन्स आहेत. सो ही R, Y आणि B असणार आहे. सो जर 11 kVची लाईन असेल म्हणजे 11 kVचं 3 फेज सप्लाय असेल तर 11 kVमध्ये RY किंवा YB किंवा RB ह्या लाईनमध्ये किती डिस्टन्स असावा ह्याचा एक रूल आहे. किंवा ह्या लाईनचं व्होल्टेज जर वाढवलं 110 kVची लाईन असेल तर काय होणार आहे RY, YB किंवा RB ह्यामध्ये डिस्टन्स पण तुम्हाला जास्त ठेवावं लागणार आहे. सो हे जे लाईनचं डिस्टन्स आहे हे तुम्हाला व्यवस्थित मेंटेन करायचं आहे व्होल्टेज लेवलनुसार. द नेक्स्ट फिफ्थ वन, डेंजर नोटीस बोर्ड शुड बी हँग ऑन द पोल्स. ज्या ठिकाणी हाय व्होल्टेज लाईन असणार आहे त्या ठिकाणी प्रत्येक पोलवरती तुम्हाला एक डेंजर नोटीस बोर्ड द्यायचे आहे. ओके, सो डेंजर नोटीस बोर्ड तुम्ही बघितले असणार आहे. एक मेटलची प्लेट असते त्याच्यावरती ह्या ठिकाणी एक स्कल काढलेलं असतं, असं स्कलचं साईन असतो, त्यामध्ये लिहिलेलं असतं डेंजर 11,000 फोल्ट किंवा 33,000 फोल्ट असं लिहिलेलं असतं. ओके, तर आपण डेंजर नोटीस बोर्ड असं म्हणतो. सो प्रत्येक पोलवरती तुम्हाला किंवा ज्या ठिकाणी कॉन्टॅक्ट होऊ शकतो पोलबरोबर त्या ठिकाणी अशा डेंजर नोटीस बोर्ड त्या पोलला माउंट केले जाणार किंवा हँग केला जाणार आहे. द नेक्स्ट पॉईंट नंबर 6, अँटी क्लाइम्बिंग ग्राउंड वायर इज प्रोव्हाइडेड ऑन पोल अँड टॉवर. ओके, सो अँटी क्लाइम्बिंग म्हणजे काय तर त्या पोलवरतीच चढता येऊ नये, कुणालाही चढता येऊ नये म्हणून त्या पोलवरती वायर वाउंड केली असेल, आपण बार्बेड वायर असे म्हणतो. ओके, सो हा जर पोल असेल तर या पोल हा जमिनीवरती पोल उभा केलेला आहे. सो जमिनीपासून एक 5 ते 6 फूट अंतरावरती इथं अशी काटेरी तार गुंडळलेली असते पोलवरती किंवा टॉवरवरती. ती कशासाठी गुंडळलेली असते तर कोणालाही त्या पोलवरती इझिली चढता येऊ नये किंवा वरती चढता येऊ नये म्हणून ती बार्बेड वायर जी असणार आहे, ग्राउंड वायर असणार आहे त्या पोलवरती गुंडाळलेली असणार आहे. ओके, म्हणजे वरती चढता येऊ नये म्हणून ती इन्स्टॉल केली जाणार आहे.
द नेक्स्ट पॉईंट नंबर 7, कंडक्टर जॉईंट मस्ट बी परफेक्ट अँड फर्म. म्हणजे जर दोन कंडक्टर तुम्ही जॉईन केले असेल तर तो जॉईंट असणार आहे तो एकदम परफेक्ट असला पाहिजे आणि एकदम घट्ट असला पाहिजे, फर्म असला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट नंबर 8, प्रॉपर बाइंडिंग ऑफ कंडक्टर टू द इन्सुलेटर मस्ट बी डन. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही कंडक्टर हा इन्सुलेटरमधून पास करणार आहे त्या ठिकाणी इन्सुलेटर आणि कंडक्टर ह्या दोघांमध्ये एकदम फर्म कनेक्शन असलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी ते एकदम एकमेकांना बाइंड केले पाहिजेत, ओके, जोडले पाहिजेत. पॉईंट नंबर 9, लाईन शुड बी सच दॅट इट मस्ट विथस्टँड ॲडव्हर्स ॲटमॉस्फेरिक कंडिशन. म्हणजे ट्रान्समिशन लाईन किंवा डिस्ट्रीब्युशन लाईन जी असणार आहे ती अशा प्रकारे अशी असली पाहिजे की ॲटमॉस्फेरिक कंडिशन ज्या असणार आहेत म्हणजे वारा, पाऊस किंवा एक्सेसिव्ह ऊन असेल तर त्या कंडिशन ज्या असणार आहेत त्या कंडिशन त्या लाईननी इझिली सस्टेन केल्या पाहिजे. ओके, अशा प्रकारे ती लाईन असणार आहे, ते लाईन इरेक्ट करायची आहे. ओके, सो टोटल 9 पॉईंट्स आहेत. हे 9 पॉईंट्स लाईन उभा करत असताना मेंटेन केले जाणार किंवा ह्या 9 पॉईंट्सचा विचार केला जाणार आहे किंवा ते विचारात घेऊन ती लाईन जी असणार आहे ती उभा केली जाणार आहे. ओके, असणार आहेत इम्पॉर्टंट पॉईंट्स लाईन उभा करतानाचे. द नेक्स्ट पुढचा पॉईंट आपण बनवत असणार आहे नेसेसिटी ऑफ ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता आपण हे सगळं बघितलं की ट्रान्समिशन लाईन आपण उभा करतोय, त्यातून हाय व्होल्टेज पॉवर ट्रान्समिट करतोय. ट्रान्समिशनची गरज का पडते हा पॉईंटच आपण बघणार. ॲक्च्युली हा जो पॉईंट असणार आहे आपला चॅप्टरच्या सुरुवातीला हवा होता पण तो आपण थोडा लेट ॲड केलेला आहे. नेसेसिटी ऑफ ट्रान्समिशन म्हणजे पॉवर ट्रान्समिट करण्याची गरज काय आहे. तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, इलेक्ट्रिकल लोड ऑन द पॉवर सिस्टीम इज नॉट कॉन्सन्ट्रेटेड ॲट वन प्लेस बट इट इज वाईडली स्प्रेड. म्हणजे इलेक्ट्रिकल लोड जो आहे तो असा एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट नाही आहे, तो जास्त प्रमाणामध्ये स्प्रेड झालेला आहे. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी लोड जो असणार आहे तो जास्त असणार आहे. सो इलेक्ट्रिक लोड जो असणार आहे सिस्टीमवरचा तो एका ठिकाणी नाही आहे, तो असा सगळ्या ठिकाणी थोडाफार असा स्प्रेड झालेला आहे. ओके, सेकंड, लोड पॉईंट्स आर लोकेटेड अवे फ्रॉम द जनरेटिंग स्टेशन. आणि हे जे लोड आहेत म्हणजे हा जो लोड आहे तो लोड जनरेटिंग स्टेशनपासून लांब वरती आहे. ओके, द नेक्स्ट, due to the limitations of site selection criteria of major generating stations, that is HPP, TPP and NPP, are located away from the load centers and hence electricity is needed to transmit from generating stations to the load center. म्हणजे आपले जे जनरेटिंग स्टेशन्स आहेत त्यामध्ये HPP म्हणजे हायड्रो पॉवर प्लांट असेल, TPP म्हणजे थर्मल पॉवर प्लांट असेल आणि NPP म्हणजे न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल. आता हे जे पॉवर प्लांट्स आहेत हे पॉवर प्लांट्स कुठं असतात, त्या पॉवर प्लांटसाठी जी सुटेबल लोकेशन आहे त्या लोकेशनला ते पॉवर प्लांट इन्स्टॉल केलेले असणार आहेत. आणि हे जे लोकेशन्स असणार आहेत ह्या लोकेशन जनरली लोड सेंटरपासून लांब असतात. ओके, म्हणजे लोडपासून त्या लांब असणार आहेत. आता पॉवर प्लांट हा ज्या ठिकाणी असायला पाहिजे फेवरेबल लोकेशनला त्या ठिकाणी तो इन्स्टॉल केला जाणार आहे. पण लोड जो असणार आहे तो लोड वाईड स्प्रेड आहे, म्हणजे तो एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट नाही, तो जो लोड असणार आहे तो प्रत्येक ठिकाणी थोडाफार स्प्रेड झालेला आहे. त्यामुळं तयार झालेली जी इलेक्ट्रिसिटी असणार आहे ती लोडपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला त्या इलेक्ट्रिसिटीचं किंवा पॉवरचं आपल्याला ट्रान्समिशन करावं लागणार आहे. ओके, असे टोटल 3 पॉईंट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण बघतोय की इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करायची गरज का पडते. सो त्यामध्ये तुम्ही सांगू शकता की पॉवर प्लांट जे असणार आहेत हे अशा लोकेशनला इन्स्टॉल केले ज्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रोडक्शन ते करू शकणार आहेत. ओके, आणि ते पॉईंट जे असणार आहेत ते लोडपासून लांब आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी तयार झालेली जी इलेक्ट्रिसिटी आहे ही लोडपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करावी लागणार आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही हे 3 पॉईंट्स लिहू शकता. ओके, तर इथं काय होतं आहे आपल्या सिलेबसनुसार जे पॉईंट्स आहेत ते इथं आपले संपत आहेत. नेसेसिटी ऑफ ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. पण एक्झाममध्ये जनरली काय विचारलं जातं तर 2 पॉईंट्सचं कम्पॅरिझन विचारलं जातं. ते म्हणजे प्रायमरी अँड सेकंडरी ट्रान्समिशनमध्ये काय डिफरन्स आहे आणि प्रायमरी अँड सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमध्ये काय डिफरन्स आहे ते. ओके, सो
आता आपण प्रायमरी ट्रान्समिशन सेकंडरी ट्रान्समिशन म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. आता त्यामध्ये फक्त कम्पॅरिझन करायचं आहे. ओके, तो कम्पॅरिझन बघा. प्रायमरी ट्रान्समिशनमध्ये बघा, इट इज अ पोर्शन ऑफ ट्रान्समिशन लाईन आफ्टर द जनरेटिंग स्टेशन. म्हणजे प्रायमरी ट्रान्समिशन लाईन म्हणजे कुठली, तर जनरेटिंग स्टेशन नंतर जी येते ती आपली प्रायमरी ट्रान्समिशन लाईन आहे. नेक्स्ट सेकंडरी ट्रान्समिशनमध्ये काय येणार आहे, इट इज द पोर्शन ऑफ ट्रान्समिशन लाईन आफ्टर द प्रायमरी ट्रान्समिशन. ओके, सो इथं तुम्हाला डायग्राममध्ये इझिली समजेल. ओके, या डायग्राममध्ये बघा प्रायमरी ट्रान्समिशन कुठं आहे तर इथं आहे. ओके, सो प्रायमरी ट्रान्समिशन म्हणजे काय, तर जनरेटिंग स्टेशन नंतर लगेच येतो. इथे जनरेटिंग स्टेशन आहे, जनरेटिंग स्टेशन नंतरचा जो पार्ट आहे, जनरेटिंग स्टेशन नंतरचा जो पार्ट आहे ते प्रायमरी ट्रान्समिशन आहे. आणि सेकंडरी ट्रान्समिशन काय असणार आहे, तर प्रायमरी ट्रान्समिशन नंतर जो सेक्शन येतोय त्याला आपण सेकंडरी ट्रान्समिशन असं म्हणणार आहे. ओके, सो प्रायमरी ट्रान्समिशन म्हणजे काय, इट इज द पोर्शन ऑफ ट्रान्समिशन लाईन आफ्टर द जनरेटिंग स्टेशन. जनरेटिंग स्टेशन नंतर जो पार्ट येतो तो प्रायमरी ट्रान्समिशन आहे. आणि सेकंडरी ट्रान्समिशन म्हणजे काय, तर प्रायमरी ट्रान्समिशन नंतर जो पार्ट येतो त्याला आपण सेकंडरी ट्रान्समिशन म्हणतोय. सो इट इज अ पोर्शन ऑफ ट्रान्समिशन लाईन आफ्टर द प्रायमरी ट्रान्समिशन. ओके, द नेक्स्ट त्यामध्ये सेकंड पॉईंट. ओके, सो त्यामध्ये सेकंड पॉईंट, सिस्टीम व्होल्टेज इज 132 kV और अबो. सो प्रायमरी ट्रान्समिशन सिस्टीम व्होल्टेज हे 132 kV पेक्षा जास्त असणार आहे. प्रायमरी ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज 132 kV पेक्षा जास्त असतात. सेकंडरी ट्रान्समिशनचं व्होल्टेज जे असणार आहे ते असणार आहे 33 kV और 66 kV. 33 किंवा 66 kVची जी लाईन असते ती सेकंडरी ट्रान्समिशन लाईन असणार आहे. नेक्स्ट थर्ड पॉईंट, जनरली ग्रीड कॅन बी फॉर्म्ड इन द प्रायमरी ट्रान्समिशन लाईन. म्हणजे प्रायमरी ट्रान्समिशन लाईन एकमेकांना कनेक्ट करून त्या ठिकाणी ग्रीड तयार केलं जातं. नेक्स्ट सेकंडरीमध्ये ग्रीड इज नॉट फॉर्म्ड इन द सेकंडरी ट्रान्समिशन लाईन. सो सेकंडरी ट्रान्समिशन लाईन तुम्ही एकमेकांना कनेक्ट करून ग्रीड तयार करू शकणार नाही. प्रायमरी ट्रान्समिशन लाईन एकमेकांना कनेक्ट करून ग्रीड तयार केलं जाऊ शकतं. नेक्स्ट, PLCC इज इन्स्टॉल्ड ॲट प्रायमरी ट्रान्समिशन सिस्टम. सो PLCC हे जे डिव्हाइस असणार आहे ते डिव्हाइस प्रायमरी ट्रान्समिशन सिस्टीममध्ये इन्स्टॉल केलं जाणार आहे. आणि PLCC इज नॉट इन्स्टॉल्ड इन सेकंडरी ट्रान्समिशन लाईन. सो PLCC हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते सेकंडरी ट्रान्समिशन लाईनमध्ये इन्स्टॉल केलं जाणार नाही. ओके, सो यामध्ये PLCC म्हणजे काय, तर पॉवर लाईन कम्युनिकेशन डिव्हाइस असणार आहे. सो पॉवर लाईन कम्युनिकेशन डिव्हाइस जे असणार आहे ते प्रायमरी ट्रान्समिशन लाईनमध्ये आपल्याला बघायला मिळेल, सेकंडरीमध्ये ते नसणार आहे. लास्ट वन, SCADA इज जनरली ऑब्झर्वड इन प्रायमरी ट्रान्समिशन सिस्टीम अँड सेकंडरीमध्ये SCADA इज ऑल्सो ऑब्झर्वड इन सेकंडरी ट्रान्समिशन सिस्टीम. सो SCADA हे जे सिस्टीम आहे ती काय असणार आहे, त्याचा फुल फॉर्म असणार आहे सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा ॲक्विजिशन सिस्टीम. सो ही जी सिस्टीम असणार आहे ती दोन्ही प्रायमरी आणि सेकंडरी ट्रान्समिशन लाईनमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते. ओके, सो या दोघांचं कम्पॅरिझन आहे, प्रायमरी अँड सेकंडरी ट्रान्समिशन. अँड सिमिलरली प्रायमरी अँड सेकंडरी डिस्ट्रीब्युशनचं पण कम्पॅरिझन होणार आहे. आता यामध्ये बघा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर इट इज द पोर्शन ऑफ ट्रान्समिशन लाईन आफ्टर सेकंडरी ट्रान्समिशन. आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमध्ये काय येते, इट इज द पोर्शन ऑफ ट्रान्समिशन लाईन आफ्टर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. ओके, आता हे पण तुम्हाला डायग्राममध्ये बघता येणार आहे. ओके, तो डायग्राममध्ये इथं बघा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, हा सेक्शन आहे. आता हा सेक्शन कशानंतर आलेला आहे, तर सेकंडरी ट्रान्समिशन नंतर तो आलेला आहे. सो प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला काय सांगता येईल, इट इज द पोर्शन ऑफ ट्रान्समिशन लाईन आफ्टर द सेकंडरी ट्रान्समिशन. ओके, आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमध्ये काय सांगता येईल बघा, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन म्हणजे हा सेक्शन. सेकंडरी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, इट इज अ पोर्शन ऑफ ट्रान्समिशन लाईन आफ्टर द प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. ओके, तर हे त्याचे दोन पॉईंट्स असतील. द नेक्स्ट पुढचा पॉईंट असेल सिस्टीम व्होल्टेज. प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचं व्होल्टेज जास्त तर ते 11 kV असू शकतं, 6.6 kV किंवा 3.3 kV पर्यंत असू शकतं. सेकंडरी डिस्ट्रीब्युशनचं जे व्होल्टेज असणार आहे ते एकतर 415 व्होल्ट असेल किंवा 230 व्होल्ट असणार आहे. नेक्स्ट फोर्थ पॉईंट, लार्ज स्केल कन्झ्युमर्स आर सप्लाइड फ्रॉम द प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे जे मोठे कन्झ्युमर्स आहेत, मोठे कारखाने वगैरे असतील, मिल वगैरे असतील, तर ते जे मोठे कन्झ्युमर्स आहेत त्या मोठ्या कन्झ्युमरला
प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमधून सप्लाय दिला जातो. आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमध्ये स्मॉल स्केल कन्झ्युमर्स आर सप्लायड फ्रॉम द सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे जे स्मॉल स्केलचे कन्झ्युमर्स आहेत, म्हणजे घराला लागणारा लाईट असेल किंवा कमर्शियल दुकानासाठी लागणारा लाईट असेल, त्यांना जो सप्लाय दिला जाणार तो सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमधून दिला जाणार आहे. ओके. सो त्याचं एक्झाम्पल बघा, प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचं एक्झाम्पल आहे लार्ज इंडस्ट्रीमध्ये एखादा मोठा कारखाना असेल त्याच्यासाठी डायरेक्ट 11 kVचा सप्लाय दिला जाऊ शकतो. सो तो झाला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. आणि एखाद्या घराला किंवा एखाद्या दुकानाला जो सप्लाय दिला जातो तो असणार आहे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. ओके. सेकंडरी डिस्ट्रीब्युशनचं एक्झाम्पल असेल कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल लोड, म्हणजे घरगुती किंवा व्यावसायिक कारणासाठी घेतलेला लोड असेल. ओके. सो असणार आहे प्रायमरी अँड सेकंडरी डिस्ट्रीब्युशनचा कंपॅरिझन. ओके. सो या ठिकाणी आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे तो फर्स्ट चॅप्टर संपतोय. त्याच्यामध्ये आपण ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लाईनचे जे बेसिक पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स बघितलेले आहेत. तुम्हाला त्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये डाऊट लिहा, मी तो डाऊट तुमचा क्लिअर करेन. ओके. आणि अटेंडन्ससाठी तुमचा रोल नंबर जो आहे तो रोल नंबर कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे लेक्चर कंप्लीट पूर्ण बघून झाल्यानंतर. ओके. थँक्यू.